नमस्कार मित्रांनो, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मुंबईतल्या एका अत्यंत जुन्या, पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत. मुंबईच्या कॉटन ग्रीन परिसरातून जवळच वडाळा येथे वसलेले हे प्रभू श्रीराम मंदिर. हे फक्त एक देऊळ नाही, तर हे मुंबईच्या आत्म्याचे एक प्रतीक आहे. या मंदिराला महाराष्ट्राची अयोध्या असेही म्हणतात. आणि आज आपण समजून घेणार आहोत की हे नाव का आणि कसे पडले, या मंदिराचा इतिहास काय आहे, इथे कोणते उत्सव साजरे होतात आणि इथे येणाऱ्या भक्तांसाठी काय खास आहे. तर चला सुरू करूया आपला हा रोमांचक प्रवास. मित्रांनो, आधी समजून घेऊया कॉटन ग्रीन म्हणजे नक्की काय. कॉटन ग्रीन हे मुंबईतील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इंग्रजांच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाचा व्यापार होत असे. कॉटन म्हणजे कापूस आणि ग्रीन म्हणजे मोकळी हिरवळ जागा. कारण इथे कापसाची मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे या परिसराला कॉटन ग्रीन हे नाव पडले. हा परिसर हार्बर लाईनवर येतो. वडाळा, दादर, माहीम या सर्वांच्या जवळ असल्यामुळे हे ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती भागात आहे. वडाळा बस डेपो, VJTI, ICT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अशा अनेक प्रसिद्ध संस्था या परिसराजवळ आहेत. आणि याच परिसरात कात्रक रोडवर उभे आहे आपले श्रीराम मंदिर. श्रीराम मंदिराची कथा सुरू होते गोवा आणि कोकण किनाऱ्यावरून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजातून. ब्रिटिश काळात मुंबई हळूहळू देशाच्या आर्थिक केंद्र बनत होती. गोव्यातून आणि कोकणातून GSB कुटुंबे रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झाली. या समाजाला एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र हवे होते, जिथे ते एकत्र येऊ शकतील, उत्सव साजरे करू शकतील आणि आपली संस्कृती जपू शकतील. त्यासाठी वडाळा येथे एक भूखंड विकत घेण्यात आला. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे हे स्थान आदर्श होते. इसवी सन 1953 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आणि तिथे इमारत बांधण्यात आली. इसवी सन 1955 मध्ये काशी मठाचे श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामीजी यांच्या शुभ हस्ते ही वास्तू समाजासाठी खुली करण्यात आली. इथून सुरू झाली सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मालिका. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृद्धांना मदत, सांस्कृतिक कार्यक्रम या सेवेतून मंदिर एक खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्थान बनले. इसवी सन 1965 मध्ये माघ शुद्ध षष्टीच्या पवित्र दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी 1965 च्या दिवशी या मंदिरात श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतादेवी यांच्या संगमरवरी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे शुभ कार्य त्या काळचे मठाधिपती परमपूज्य श्रीमद द्वारकानाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या पावन उपस्थित पार पडले. त्यांनी मंदिराचे उद्घाटन केले आणि भक्तांसाठी हे तीर्थक्षेत्र खुले झाले. तेव्हापासून आजपर्यंत गेली 60 वर्षांहून अधिक काळ हे मंदिर मुंबईतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीराम मंदिरात प्रवेश केल्यावर मन एकदम प्रसन्न होते. मंदिराची रचना सुंदर आणि सात्विक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतादेवी यांच्या अत्यंत सुंदर संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींचे भाव इतके जिवंत आहेत की दर्शन घेताना मन आपोआप शांत होते. प्रत्येक राम मंदिरात हनुमानाची मूर्ती असतेच आणि इथेही तसंच आहे, जे या मंदिराला पूरक आहे. मित्रांनो, या मंदिराला महाराष्ट्राची अयोध्या म्हणतात. ते उगाचच नाही, वर्षभर इथे मोठमोठे उत्सव होतात. प्रत्येक सण इथे खूप उत्साहात साजरा केला जातो. श्रीरामनवमी म्हणजेच 9 दिवसांचा महोत्सव हा या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव आहे. श्रीरामनवमी निमित्त तेथे तब्बल 9 दिवस सलग कार्यक्रम असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे दर्शनासाठी येतात. भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, महाप्रसाद हे सगळं इतक्या भव्यपणे होते की मुंबईत दुसरीकडे असे क्वचितच पाहायला मिळते. म्हणूनच या मंदिराला महाराष्ट्राची अयोध्या हे नाव मिळाले आहे. राम नवमीचा आनंद इथे अयोध्येसारखाच अनुभव येतो. दुसरा मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. मंदिर संकुलातच हा उत्सव गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत साजरा होतो. हा मुंबईतील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध सार्वजनिक गणपतींपैकी एक आहे. रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी रांगा लावतात. दिवाळीच्या सणात या मंदिराचा 1 महिना सलग पहाटे काकड आरती होते. विश्वरूप दर्शन हा विशेष कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे.
पहाटेच्या अंधारात शेकडो तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर उजळून निघते आणि त्या प्रकाशात काकड आरती होते. हे दृश्य मनाला खोलवर स्पर्श करते. जन्माष्टमी आणि दसऱ्यालाही मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम होतात. भजन, अभिषेक आणि सामूहिक पूजांनी हे दिवस खास बनतात. इसवी सन 1997 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर या मंदिरात भव्य महायज्ञाचे आयोजन केले होते. देशभरातून हजारो भाविक यात सहभागी झाले होते. श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र 1 कोटी वेळा लिहिणे आणि जप करणे हा अनोखा उपक्रम त्यावेळी संपूर्ण देशभर पसरला होता. मित्रांनो, हे मंदिर फक्त पूजास्थान नाही, हे एक जिवंत सांस्कृतिक केंद्र आहे. GSB समाजाच्या अनेक पिढ्यांनी श्रद्धा, मेहनत आणि भक्ती या मंदिराच्या प्रत्येक दगडात आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात हे मंदिर एक शांततेचा आश्रयस्थान आहे. इथे येणारा भाविक, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा असो, एकदा इथे आला की मनाला खरी शांती मिळते. रोज हजारो भाविक इथे येतात आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने आपला दिवस सुरू करतात. महाराष्ट्राची अयोध्या हे नाव खरोखरच सार्थ आहे, कारण येथे श्रीरामाची भक्ती अयोध्ये इतकीच पवित्र आणि प्रेमळ आहे. मित्रांनो, या मंदिरापर्यंत पोहोचणे खूप सोपे आहे बरं का. मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही इकडे अगदी सहज येऊ शकतात. म्हणजे की लोकल ट्रेननेही येऊ शकतात. हार्बर लाईनवर कॉटन ग्रीन किंवा वडाळा रोड स्थानकावर उतरा. तिथून मंदिर चालत जाण्याच्या अंतरावर आहे. दादर स्थानकावरूनही रिक्षाने यायला सोयीचे आहे. शक्यतो कॉटन ग्रीनला जर उतरलात तर तिथून हार्डली 2 मिनिटाचा रस्ता आहे. जर बसने येत असाल तर वडाळा बस डेपोजवळ या. तिथून कात्रक रोडवर द्वारका भवनजवळ हे मंदिर आहे. आता मी तुम्हाला सांगते मंदिराचे वेळापत्रक कसे आहे. सकाळी लवकर उघडते पहाटे आरतीसाठी. रात्री 10 वाजेपर्यंत ते खुलेच असते. सर्व दिवशी दर्शन घेता येते. उत्सवाच्या काळात विशेष दर्शन व्यवस्था असते. पत्ता मी तुम्हाला कमेंट्समध्ये देते. जर तुम्ही पहिल्यांदाच या मंदिरास भेट देणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पहाटेच्या काकड आरतीसाठी या, कारण इथे शांत वातावरण असते आणि दर्शनही आपले खूप छान होते. सकाळी 7 ते 9 हा वेळ दर्शनासाठी आदर्श आहे. रामनवमीच्या 9 दिवसात नक्की या. अविस्मरणीय अनुभव असतो. दिवाळीत काकड आरतीसाठी पहाटे यायला विसरू नका. मंदिर परिसरात स्वच्छता राखा. बूट बाहेर काढा. फोटो काढताना गाभाऱ्याचा आदर राखा. प्रसाद मंदिरातच मिळतो बरं का. तर मित्रांनो, कॉटन ग्रीनचे श्रीराम मंदिर म्हणजे मुंबईच्या हृदयातील एक पवित्र रत्न आहे. गेली कित्येक दशके हे मंदिर लाखो भाविकांना श्रद्धा, शांती आणि प्रेरणा देत आहे. GSB समाजाची अखंड सेवा, मठाचे मार्गदर्शन आणि भाविकांची अढळ श्रद्धा या 3 गोष्टींनी हे मंदिर महाराष्ट्राची अयोध्या बनवले आहे. तुम्ही जर मुंबईत असाल तर एकदा नक्की या मंदिरास भेट द्या. श्रीरामाच्या दर्शनाने मन नक्कीच प्रसन्न होईल. जय श्रीराम. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत आमच्या पल्लवी धारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.